हरे कृष्णा. आपल्या सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षानिमित्त 5 मेडिटेशन किंवा चिंतन आणि 4 रिझोल्यूशन किंवा प्रतिज्ञा किंवा ध्येय नवीन वर्षासाठीची याची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपल्यापैकी काही जणांना वाटेल की आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीनुसार, हिंदू संस्कृतीनुसार हे काही 2025 हे काही नवीन वर्ष नाही आहे. आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष साजरं करतो किंवा भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या संस्कृतीनुसार नवीन वर्ष साजरं केलं जातं. मग आपण 2025 हे ग्रेगरियन कॅलेंडरचं नवीन वर्ष आलं म्हणून आपण ही चर्चा का करत आहोत? तर आपण व्यावहारिक कारणांसाठी किंवा नित्य उपयोगासाठी दैनंदिन जीवनामध्ये ह्या ग्रेगरियन कॅलेंडरचा, ह्या कालगणनेचा वापर करत आहोत. त्यामुळे जरी आपण काही सण किंवा उत्सव म्हणून या नवीन वर्षाकडे पाहत नसलो तरी कालगणनेमधला एक बदल म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही बदल घडणार आहेत. आपण पुन्हा कधीच 2024 अशी तारीख लिहिणार नाही आहोत. तो काळ निघून गेलेला आहे, ते वर्ष निघून गेलेलं आहे आणि आता 2025 ह्या कालगणनेमध्ये आपण सर्व पदार्पण करत आहोत आणि हे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतही आहोत. तर त्या निमित्तानं या ना त्या कारणाने काही चांगलं चिंतन आपल्या मनामध्ये घडत असेल, काही चांगली ध्येय आपण आपल्या जीवनामध्ये घेत असू तर त्यामध्ये काही वाईट नाही आहे. त्यामुळे आपण या नवीन वर्षासाठी हे 5 चिंतन किंवा मेडिटेशन्स पाहणार आहोत. पहिलं आहे ते म्हणजे द प्राइजलेस रिसोर्स यू कॅन नेव्हर रिगेन. एक असं धन किंवा एक अशी संपत्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे, जी संपत्ती, जे धन गेल्यानंतर पुन्हा आपण कधीच प्राप्त करू शकत नाही. आणि ती संपत्ती म्हणजे वेळ, टाइम. जसं चाणक्य पंडित त्यांच्या एका श्लोकामध्ये म्हणतात, आयुष क्षण एकोपी न लभ्य स्वर्ण कोटीभिः. आयुष्यातला एकही गेलेला क्षण करोडो करोडो सुवर्ण मुद्रा देऊनही आपण परत प्राप्त करू शकत नाही. आणि त्याच्या पुढच्या ओळीत ते म्हणतात, सचेन निरर्थकम नीतः कानुहानिस्ततोधिका. आणि एक क्षण आयुष्यातला जर निरर्थक घालवत असू आपण, एकही क्षण, तर त्याहून मोठी हानी कुठली आपल्या आयुष्यात, असं चाणक्य पंडित आपल्याला प्रश्न विचारतायत. त्यामुळे वेळ ही सर्वात महत्वाची, मोस्ट व्हॅल्युएबल कमॉडिटी, आपल्याकडे असणारं सर्वात महत्वाचं धन ही वेळ आहे. त्यामुळे ही वेळ निरर्थक गोष्टींमध्ये आपण वाया घालवू नये, ह्याचा आपण कटाक्षाने विचार आपल्या जीवनामध्ये करू शकतो या नवीन वर्षानिमित्त. दुसरं मेडिटेशन, फाइंडिंग पर्पज अमिड इम्परमनन्स. जसं आपल्याला माहिती आहे की हे मनुष्य जीवन किंवा हा देह आपल्याकडे काही मर्यादित काळासाठी आहे, आपण ह्याच्यामध्ये निरंतर राहणार नाही आहोत. त्यामुळे जीवन हे क्षणभंगूर आहे, इम्परमनंट आहे. पण या क्षणभंगुरतेमध्ये सुद्धा एक खूप सुंदर पर्पज किंवा उद्देश या मनुष्य जीवनाचा सार दडलेला आहे. त्यामुळे लाईफ इज टेम्पररी येट मोस्ट मिनिंगफुल. त्यामुळे जीवन हे जरी क्षणभंगूर असलं, तात्पुरतं असलं, या मनुष्य देहातलं आपलं वास्तव्य या जन्मामधलं, तरी ते मिनिंगफुल आहे. त्याच्या मागे एक खूप मोठा उद्देश आहे, चांगला उद्देश आहे, जो शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे. जे आपलं तिसरं चिंतन, तिसरं मेडिटेशन आहे की जर्नी फ्रॉम एक्झिस्टन्स टू इसेन्स. फक्त अस्तित्वात राहणे किंवा फक्त जीवन जगणे, जिवंत राहणे, हा मनुष्य जीवनाचं ध्येय नाही आहे. आहार, निद्रा, भय, मैथून या 4 गोष्टी मनुष्यही करतात आणि प्राणीही करतात. पण मनुष्यांसाठी विशेष आहे ते म्हणजे जो इसेन्स आहे, जो सार आहे मनुष्य जीवनाचा, तो आहे स्पिरिच्युअल इन्साइट्स. फ्रॉम सर्व्हायवल इन्स्टिंक्ट्स टू स्पिरिच्युअल इन्साइट्स. फक्त जिवंत राहण्याची धडपड जे प्राणी मात्र आणि वनस्पती, किडे, पक्षी आदी सर्वजण करत आहेत, त्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक विचारपूस करणे, ब्रह्म जिज्ञासा, आध्यात्मिक गोष्टींबद्दल विचारणा करणे, समजून घेण्याचा प्रयत्न करणे, हे मनुष्य जीवनाचं इसेन्स आहे, सार आहे. त्यामुळे फक्त जिवंत राहणं, फक्त एक्झिस्टन्स असं आपलं आयुष्य बनू नये, तर त्याच्या पलीकडे स्पिरिच्युअल इन्साइट्स, आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकडे आपण वळावं. चौथं चिंतन, लिव्हिंग द प्रेझेंट मुमेंट. ह्या वर्तमानात आपल्याला जगायला शिकलं पाहिजे. पण याचा चुकीचा अर्थ अनेक जण घेतात. बरेच जण म्हणतात की पास्ट इज हिस्ट्री, फ्युचर इज मिस्ट्री. घडलंय ते घडून गेलं, हिस्ट्रीचे आता कशाला विचार करायचा. फ्युचर, भविष्य तर मिस्ट्रीच आहे, काहीतरी आपल्याला माहीत नसलेली गोष्ट आहे, मिस्टेरियस आहे किंवा काहीतरी अज्ञात आहे. त्यामुळे त्याचाही विचार नको करायला, फक्त आपण प्रेझेंट जगू. असं नाही होत. भूतकाळाचा विचार मनात येणार,
100% येणार. कारण आपल्या मेमरीमध्ये, आपल्या ज्ञानामध्ये त्या गोष्टी आहेत आणि भविष्याची चिंता नक्की येणार डोक्यामध्ये. भविष्याबद्दल विचार मन करणार. मग ह्या दोघांसोबत वर्तमानात कसं जगता येऊ शकतं? भूतकाळातनं ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या चुका झालेल्या आहेत, ज्या अनुभव आपण घेतलेले आहेत, त्यातून आपण शिकलं पाहिजे. त्या चुका वर्तमानात केल्या नाही पाहिजे. आणि भविष्य ही मिस्ट्री जरी असली तरी आपल्या हातात सुद्धा ते भविष्य घडवणं आहे. असं नाही की आपल्याला भविष्य काय आहे माहितीच नाहीये. हो, आपल्या नियंत्रणाच्या पलीकडच्याही अनेक गोष्टी आयुष्यात आहेत. ह्याचा अर्थ पूर्णपणे 100% आपल्या नियंत्रणाबाहेर आपलं भविष्य आहे असाही अर्थ होत नाही. आपण पूर्ण दैववादी नाही बनलं पाहिजे की सर्व दैवानेच नाही, कर्मवाद सुद्धा आहे. दैववाद आणि कर्मवाद ह्याची सांगड घालून म्हणजे आपलं जे काही प्रारब्ध आहे पूर्वजन्मानुसार ते, पण ह्या जन्मातलं सुद्धा जे कर्म आहे त्यानुसार आपलं भविष्य घडणार आहे. त्यामुळे भविष्याबद्दल फक्त भाकीत करणं किंवा अंदाज वर्तवणं, कुंडलीनुसार जे काही असेल, ॲस्ट्रॉलॉजीनुसार किंवा काय पामिस्ट्री, फेस रिडिंग, नंबरॉलॉजी, हे ते सगळं ठीक आहे. पण फक्त तेच आपल्या आयुष्यात नाही आहे. भविष्याचं भाकीत किंवा अंदाज यासोबतच वर्तमानातल्या कार्यानुसार आपण स्वतःही आपलं भविष्य घडवत आहोत. त्यामुळे हे डोक्यात ठेवून भूतकाळातील चुकांकडून शिकत भविष्य घडवण्यासाठी वर्तमान जगणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. हे भविष्य म्हणजे फक्त या जीवनातलंच नाही तर त्या पुढीलही. कारण आपलं आयुष्य किंवा आपलं हे मनुष्य जीवनातील वास्तव्य जरी मर्यादित असलं तरी आपण मर्यादित नाही आहोत. ह्या जीवनानंतरही आपलं भविष्य आहे आणि ते सुद्धा भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या मनुष्य देहाचा चांगला वापर आपल्याला करता आला पाहिजे. 5वं चिंतन, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग इन लाईफ. या जीवनात जर एखादी कुठली स्थिर गोष्ट असेल ती म्हणजे बदल. बदल बदल बदल, कायम बदल आयुष्यात घडत राहतात. वेळेनुसार हे बदल वाढत जातात. शारीरिक बदल, मानसिक बदल, परिस्थितीमधील बदल, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आपली वैचारिक परिस्थिती, ह्या गोष्टी बदलत जातात. पण ह्या बदलांनी घाबरून न जाता ह्या बदलांसोबत आयुष्याचा आपल्या जीवनामध्ये ग्रो होणं, आपला विकास करणं आपल्याला जमलं पाहिजे. तर आता 4 गोष्टी आपण पाहणार आहोत ज्याद्वारे आपण काही रिझोल्युशन्स, काही ध्येय आपल्या आयुष्यात घेणार आहोत. तर आपल्या आयुष्यात कुठलीही चांगली गोष्ट करायची असेल, इतरांसाठी काही करायचं असेल, स्वतःसाठी काही करायचं असेल, करिअरमध्ये काही करायचं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी सर्वप्रथम आपल्याला स्वतःची काळजी घेता आली पाहिजे. स्वतःची काळजी घेतल्यानंतर आपण काही चांगली गोष्ट करू शकू आयुष्यात. जर आपणच चांगलं स्वास्थ्य आपलं मेंटेन नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळे आपण 4 प्रकारचं स्वास्थ्य त्याबद्दलची थोडीशी चर्चा करणार आहोत. फिजिकल हेल्थ, इमोशनल हेल्थ, इंटेलेक्च्युअल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ. या 4ही स्वास्थ्यांसाठी भरपूर गोष्टी करता येऊ शकतात. पण प्रत्येकाच्या 2-2 गोष्टी आपण इथे पाहणार आहोत ज्या मला महत्त्वाच्या वाटल्या आजकालच्या काळामध्ये. पहिलं आहे शारीरिक स्वास्थ्य. तर त्या शारीरिक स्वास्थ्यासाठी 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. रेग्युलर एक्झरसाइज, जे आज बरेच लोक करत नाही आहेत आणि जे आजारी पडण्याचं आणि शारीरिक स्वास्थ्य खराब करण्याचं मुख्य कारण बनत चाललेलं आहे. ह्याचं कारण बसून काम करणे किंवा स्क्रीन टाईम वाढणे अशी अनेक कारणं आहेत. पण आपण स्वतःचं कारण स्वतः त्याच्याबद्दल विचार करून नियमित व्यायाम करणे आणि दुसरं म्हणजे माइंडफुल ईटिंग. मी काय खातोय ह्याबद्दल आजकालच्या लोकांच्या मनात विचारच राहिलेला नाही आहे. मी कुठली गोष्ट खातोय ती माझ्या तब्येतीसाठी योग्य आहे का, किती प्रमाणात खातोय, ती माझ्या ते अन्न खाल्ल्यानंतर माझ्या शरीरावरती काय परिणाम होणार आहे, माझ्या मनावरती, माझ्या चेतनेवरती काय परिणाम होणार आहे, ह्याचा विचार दुर्दैवाने खूप कमी लोक करत आहेत. त्यामुळे याबद्दल जागृती वाढणं खूप गरजेचं आहे. तर ह्या 2 गोष्टी आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विचार करून खाणं, काय खातोय आणि ह्याचे परिणाम माझ्या जीवनात काय होणार आहेत आणि नियमित व्यायाम. आपल्या भावनिक स्वास्थ्यासाठी, इमोशनल हेल्थसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काही चांगली घट्ट नाती आपल्या आयुष्यात निर्माण करणं, ज्याद्वारे आपल्याला भावनिक सपोर्ट आपल्या आयुष्यात मिळेल आणि आपण इमोशनली जर स्ट्रॉंग असू तर आपण आयुष्यात खूप काही गोष्टी करू शकू. आणि यासोबतच पुढील 3 गुण आपल्या आयुष्यात जर आपल्याला जोपासता आले, प्राप्त करता आले तर आपल्याला त्याचा खूप लाभ होणार आहे. आपला पहिला गुण आहे कंपॅशन, करुणा.
इतर जीवांप्रती करुणा, त्यांच्या दुःखामध्ये त्यांना मदत करण्याची इच्छा, ह्यातनं जो आनंद मिळतो, जी भावनिक सुदृढता मिळते, ती दुसऱ्या कुठल्याही गोष्टीतून मिळत नाही. फॉरगिव्हनेस, क्षमाशीलता. जर एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला असेल, वाईट वागला असेल, अयोग्य पद्धतीने आपल्याशी डीलिंग केलं असेल, तरी त्याला क्षमा करता येणं, त्यासाठी खूप मोठं हृदय लागतं आणि त्याद्वारे आपलं भावनिक स्वास्थ्य हे जास्तीत जास्त चांगलं होत जातं. तिसरा सर्वात महत्त्वाचा ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. आपल्याला ज्या गोष्टी आयुष्यात मिळत आहेत, जे आपल्याला सर्व सुखसोयी, लाभ, या सर्व गोष्टी मिळत आहेत, ते बऱ्याच लोकांना आपल्याला जे मिळते तेही मिळत नाही. दुर्दैवाने आपण अशा लोकांकडे पाहतो ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त आहे. अशा वेळी मन कायम आपल्याला दुःखी ठेवण्याचा प्रयत्न करतं. पण आपण जर पाहिलं तर आपल्याहून कमी सुखसोयी असणारे सुद्धा अनेक लोक या जगामध्ये आहेत. त्यामुळे आपण अशाही लोकांकडे पाहून आपल्याला जे प्राप्त झाले त्याबद्दल कृतज्ञ राहणं, हे सुद्धा आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट, इंटेलेक्च्युअल हेल्थ, आपलं बौद्धिक स्वास्थ्य. यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली म्हणजे कंटिन्युअस लर्निंग, कायम शिकत राहणे. कधी असा विचार आला नाही पाहिजे की आता मी आयुष्यात काही नवीन शिकणार नाही. प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिकण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपली बुद्धी तल्लख राहते, आपलं बौद्धिक स्वास्थ्य चांगलं राहतं. दुसरी गोष्ट, डिजिटल डिटॉक्स, जे आजकाल खूप प्रमाणात वाढत चाललंय. स्क्रीन टाईम, सोशल मीडिया, कम्युनिकेशन, हे टू मच इन्फॉर्मेशन आणि टू मच कम्युनिकेशन, या 2 गोष्टींमुळे आपली बौद्धिक पातळी घसरत चाललेली आहे. त्यामुळे हे डिजिटल डिटॉक्स आणि कंटिन्युअस लर्निंग, हे 2 खूप महत्त्वाचे पैलू आपल्या बौद्धिक स्वास्थ्यासाठी. आणि चौथं सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे आपलं आध्यात्मिक स्वास्थ्य. याच्यासाठी राईट एन्क्वायरीज, योग्य ती विचारणा करणे, जिज्ञासा करणे, जीवनाबद्दलची जी सत्य आहेत ती जाणून घेणे. मी कोण आहे, मी इथे कशासाठी आलो आहे, माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे, आयुष्यामध्ये कष्ट का आहेत, जर मला दुःख नको आहे तरी सुद्धा माझ्या आयुष्यात दुःख का येतात, ईश्वर आहे का अस्तित्वात, देवाला कशा प्रकारे आपण जाणू शकतो, आपलं आणि देवाचं नातं काय आहे, या सर्व गोष्टींची विचारणा करणं, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, ह्याला राईट एन्क्वायरीज म्हणतात. योग्य जिज्ञासा करणे आणि रेग्युलर प्रॅक्टिस. आणि जी आध्यात्मिक प्रॅक्टिस आहे, ज्याद्वारे आपण आपली चेतनेचा स्तर वाढवू शकतो, आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकतो, ते जे आध्यात्मिक प्रॅक्टिसेस आहेत, आध्यात्मिक जे आपलं दैनंदिन कार्य आहेत, ते रेग्युलरली करणे, नियमितपणे करणे, तर हे आपल्या आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठीच या आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी, योग्य विचारणा करण्यासाठी आणि जी वैदिक साहित्य आहे ते चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी मराठी भगवद्गीता कोर्स आपण चालू केला होता. त्यामध्ये थोडा खंड पडला होता, पण आता आपण नियमितपणे हा कोर्स पुढे चालू ठेवणार आहोत. त्यामध्ये आपण प्रत्येक श्लोकावरती मराठीमध्ये चर्चा करत आहोत. प्रत्येक श्लोकावर 15 ते 20 मिनिट चर्चा होत आहे. आत्तापर्यंत आपण काही श्लोक पहिल्या अध्यायातले पाहिलेत. आता पुढील श्लोकही यापुढे आपण चर्चा करणार आहोत. दर काही दिवसांनी एक श्लोकावर चर्चा होणार आहे. तर आपण हा कोर्स जॉईन केला नसेल तर खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये, ती जॉईन करा. आणि आत्तापर्यंत झालेले जे काही सर्व व्हिडिओ आहेत, ह्याच्या पुढेही होणारे सर्व व्हिडिओ आहेत, त्या सर्वांच्या प्लेलिस्टची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये आहे. गीता चिंतन किंवा मराठी गीता कोर्स, ते आधीचे झालेले व्हिडिओही पहा. आपण हा व्हिडिओ जर नंतर पाहत असाल तरीही ते आपण सर्व व्हिडिओ पहा आणि या कोर्समध्ये सहभागी व्हा. लवकरच भेटू आपल्या मराठी गीता कोर्समध्ये पुनश्च पुढच्या सर्व श्लोकांसह. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हरे कृष्णा. धन्यवाद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम